नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन प्रचाराची सभा घेतली। या सभेच्या निमित्ताने तिथे छापण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर त्यांच्या नावाआधी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता। या पोस्टरचे चित्र महाराष्ट्रात व्हायरल करून एकनाथ शिंदे यांच्यावर दिवसभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठवण्यात आली। बाप चोर पक्ष चोर आता एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा त्याचं कळस गाठलेला आहे। कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार, त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय। हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच होते, आहेत आणि राहणारही आहेत। यामध्ये कोणाच्याही मनात काडीचीही शंका नाही किंवा तसा असायचं कारणही नाही। या पोस्टरवरून सुरू झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होणार का किंवा ते त्यांना झेपणार का असा आता प्रश्न आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर हिंदुत्व जपलं, वाढवलं आणि ते मोठंही केलं। त्यांनी त्यासाठी कधी कुठली तडजोड केली नाही। पण त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र असलेले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काय काय केलं, कोणती भूमिका घेतली ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। मुळात एकनाथ शिंदे यांनी कधी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतलेलं नाही आहे। हे जे पोस्टर छापण्यात आले ते राजस्थानमध्ये छापण्यात आलेलं पोस्टर आहे, ते काही मुंबईतून छापून तिकडं नेण्यात आलेलं नाही आहे। कोणीतरी हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचा तसा पोस्टरवर उल्लेख केला आहे, त्यावरून महाराष्ट्रात इकडं जाळ उठवला जातोय। याबद्दल एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले मंत्रिमंडळातील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट खुलासा करून एकनाथ शिंदे हे कधीच स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत नसल्याचं सांगितलं। हा विषय झाला एकनाथ शिंदे यांच्या हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख असलेल्या पोस्टरचा। सध्या शिवसेना पक्ष हा निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। ते सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत। त्यांना जर स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घ्यायचं असतं तर त्यांनी याआधी हा प्रयोग केला असता। मात्र हिंदू हृदय सम्राट या देशात केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच असू शकतात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी याआधी कधीच असा प्रकार केलेला नाही। त्यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस असल्याचं सांगून केवळ हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण काम करणार असल्याचं त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितलेलं आहे। जो विचार शिवसेना एकसंध असताना शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाजूला ठेवला। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या अगदी वेगळ्या आणि विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षाशी त्यांनी युती केली। पदरी मुख्यमंत्रीपद मिळवून घेतलं हा विषय वेगळा, आणि अनेक वर्ष केवळ हिंदुत्व या समान विचारावर तयार झालेली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती कायमची तोडून टाकली। यापूर्वी सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीत वेगळे लढले असले तरी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबर युती केली आणि त्यांना सत्तेत सामावून घेतलं हा इतिहास आहे। आज ज्या विचाराच्या आधारावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राजकारण समाजकारण केलं तो विचारच उद्धव ठाकरे यांनी बाजूला ठेवलाय। शिवसेना प्रमुख ते झाले नाहीत, वडिलांचा मान ठेवून त्यांनी ते पद स्वीकारलं नाही हे योग्य आहे। हे असं असलं तरी त्यांना हिंदू हृदय सम्राट होण्यासाठी किंवा त्या विचारावर आपलं मार्गक्रमण करण्यासाठी कुणी रोखलं होतं किंवा कुणी रोखलेलं आहे? हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच असले तरी त्यांचा पुत्र म्हणून त्यांच्या विचाराची गादी त्यांनी चालवणं अपेक्षित होतं। बाळासाहेब ठाकरे यांनी कधी आपली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडताना मतांचा विचार केला नाही। कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या कृतीच्या विरोधात बोललो म्हणजे आपली निवडणुकीत 4 मतं कमी होतील असा विचार त्यांनी कधीच केला नाही। उलट अखंड हिंदू एक झाला पाहिजे या विचारातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या। आज उद्धव ठाकरे हे कुणाला मांडीवर घेऊन बसवत आहेत। आज त्यांच्या जोडीला संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष आहेत। हिंदुत्वाचा विचार आज ते भाषणातून बोलताना विसरलेले आहेत। कारण तसं झालं तर विशिष्ट प्रकारची मतं मिळणार नाहीत हे त्यांना माहिती आहे।
केवळ मतासाठी त्यांनी हा विचार घेतलाय किंवा मूळ विचार त्यांनी सोडलेला आहे असं म्हटलं तर या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही. ज्या पक्षांना किंवा संघटनांना बाळासाहेब ठाकरे यांनी कधी उभंच केलं नसतं, आज ते पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला अनेक पक्षांचे नेते मातोश्रीवर येत असत. आज उद्धव ठाकरे हे इतरांच्याकडे जाताना दिसत आहेत. उदाहरणार्थ सिल्वर ओकवर वारंवार होणाऱ्या बैठका आपण बघतच असतो. केवळ मतांच्या राजकारणासाठी हा विचारांशी द्रोह नाही का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आधारित राजकारण करायचे असतं तर उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले नसते. गर्व से कहो हम हिंदू है हा नारा ज्यांनी घराघरात पोहोचवला ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी अक्षरशः घराघरात, घराच्या दारादारांवर गर्व से कहो हम हिंदू है असे स्टिकर्स लावण्यात आलेले होते. पण आज हा विचार उद्धव ठाकरे यांच्याकडून मागं पडला असं म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्या पोस्टर्सवर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख झाल्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाचे नेते त्यांच्यावर तुटून पडले. त्यानिमित्तानं आम्हाला उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होतील का असा प्रश्न पडलाय. हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराची पताका ते फडकवतील का असा प्रश्न पडलाय. तूर्त इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.